मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आता सगळ्यात पहिले CapCut Pro ओपन करून घ्यायचे. नसेल तुमच्याकडे CapCut Pro तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, तिथे मी तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. तर इथं काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. आधी फोटोजमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, इथं आधी व्हिडिओजमध्ये यायचे. आपला झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचं वरून. आणि इथं मी तुम्हाला एक 8 सेकंदाचे लिरिक्स व्हिडिओ दिलेले, एक ते घेऊन घ्यायचे, सिलेक्ट करून घ्यायचे. नंतर फोटोजमध्ये यायचे आणि फोटोमधून तुमचा कोणता एक छान असा फोटो घेऊन घ्यायचे आणि इथे HD वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला. ठीक आहे. इथं मी ॲड केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून फोटोची जी काही लेअर आहे तर हिला इथून अशा प्रकारे 20-30 सेकंदापर्यंत आधी ओढून घ्यायचे. आपलं व्हिडिओ छोटं आहे, फक्त आधी ओढून घ्या. ठीक आहे. नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचे. आता ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. आपला जो बीटमार्क व्हिडिओचा व्हिडिओ आहे तर इथून घेऊन घ्यायचे. ठीक आहे. आता त्यानंतर आता पुढे येत चालायचे. आता ज्या ठिकाणी तुम्हाला बीट 1 इथं आता आधीपासून कट आहे फोटोला, इथं काही कट करायचं नाही. बीट 2 वरती यायची इथं अशा प्रकारे. ठीक आहे. फोटोवरती क्लिक करून कट करायची. परत बीट 3 वरती यायचे अशा प्रकारे आणि स्प्लिट करायची इथून अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे पटापट बीटप्रमाणे स्प्लिट करून घे. जसे की तुम्ही बघू शकता मी बीटप्रमाणे स्प्लिट केलेले. टोटल आपले फक्त 5 बीट येते या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर बराबर स्प्लिट करायचे. ठीक आहे. आता मी इथं बीटप्रमाणे स्प्लिट केलेली. नंतर या ब्लॅक व्हिडिओच्या शेवटी यायचे. वरचा मेन फोटोचे क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे. नंतर या ब्लॅक कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे. इथून तुम्ही एक्स्ट्राक्ट ऑडिओ हे नावावरती क्लिक करून याच्यावरचं ऑडिओ गाणं तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. नंतर या ब्लॅक कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचे. आता एवढं झालं. आता काय करायचं, हा पहिला फोटो जो आहे तर इथून याला काय करायचं, इथं डुप्लिकेट फोटो करून घ्यायचे आणि परत पहिल्या फोटोवरती यायचे. इथं तुम्हाला एक ओव्हरले नावाचं बटन दिसेल तर इथं क्लिक करायचे आणि फोटोला थोडंसं इथं पुढे घेऊन घ्यायचे. आपले जे लिरिक्स व्हिडिओ आहे तर इथं एवढं तुम्ही पुढे घ्यायचे आणि मागची लेअर इथं कमी करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर याच फोटोवरती क्लिक करू द्यायचे. नंतर काय करायचे, इथं पुढे यायचे. रिमूव्ह बिगवरती क्लिक करून ॲटो रिमूव्हवरती क्लिक करायचे. ऑटोमॅटिक तुमचा जो काही फोटो आहे त्याचा बॅकग्राऊंड कट होऊन जाईल. नंतर ओके करायचे. आता याच फोटोवरती क्लिक करून इथं काय करायचे, थोडंसं स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक बघू शकता हे की फ्रेमचे बटन इनेबल होऊन जाईल. तर काय करायचं, सुरुवातीला की फ्रेम द्यायचे. परत याच फोटोच्या शेवटी यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि परत थोडंसं मागे यायचं. ठीक आहे. इथं शेवटी येऊन थोडंसं मागे यायचे आणि इथं एक की फ्रेम द्यायची. ठीक आहे. तर इथं तुम्ही 2 की फ्रेम द्यायचे, सुरुवातीला आणि शेवटी. ठीक आहे. परत आता सुरुवातीच्या की फ्रेमवरती यायचे अशा प्रकारे आणि फोटोवरती क्लिक करून फोटोला तुम्ही पूर्ण खाली ओढून घ्यायचे बरोबर. ठीक आहे. नंतर या की फ्रेमच्या मध्यभागी यायचे. दोघं की फ्रेमच्या अशा प्रकारे मध्यभागी यायचे आणि इथं तुम्हाला एक कर्वचं बटन दिसेल, बघू शकता हे वालं. तर इथं क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला फ्लो टू नावाचं एक कर्व बटन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचं. आता बघू शकता किती छान प्रकारे इथं फोटोवरती येतोय आपला. ठीक आहे. आता पुढे हे जे काही फोटो आहे मित्रांनो बाकीचे ते तुम्ही रिप्लेस करून घ्या, वेगवेगळे फोटो लावून घ्या. तर पहिला फोटो हा, आता आपण जो खाली फोटो घेतलेला आहे हाच फोटो तुम्ही इथं पहिला फोटो राहू द्यायचे. बाकीचे जे काही फोटो आहेत तर इथून तुम्ही काय करायचे, रिप्लेसमध्ये येऊन एक एक करून तुमचे जे काही फोटो आहेत तर ते रिप्लेस करून घ्या. जसे की इथून बघू शकता पटापट मी इथून हे सगळे फोटो रिप्लेस करतोय. ठीक आहे. तर बघू शकता सगळे फोटो इथून मी रिप्लेस केलेले. नंतर इथं एवढं झाल्यानंतर काय करायचं, पहिला आता आधी काय करायचे, इथं या पहिल्या फोटोच्या सुरुवातीपासून यायचे, इथं या ठिकाणपासून. ठीक आहे. आता इथून काय करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. इथं वरती सर्चिंगमध्ये शेक अशा प्रकारे स्पेलिंग सर्च करायचे. स्पेलिंग बघून घ्या, शेक सर्च करायचे आणि 1 नंबरवर इथून शेक नावाचा इथून व्हिडिओ इफेक्ट्स घेऊन घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्या. नंतर ॲडजस्टमध्ये या आणि याची जी काही खालची इंटेन्सिटीची रेस आहे तर तुम्ही 7 पर्यंत करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे 7 पर्यंत करायचे. परत तुम्ही काय करायचे, आता जो आतला हा 1 आणि 2 नंबरचा फोटो आहे तर या आधी पहिल्या फोटोच्या सुरुवातीला जायचे, व्हिडिओ पीसमध्ये यायचे. परत इथं वरती सर्चिंगवरती क्लिक करून इथून तुम्ही फ्लॅश 2 अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथून हा फ्लॅश 2 नावाचा व्हिडिओ पीस घ्यायचे आणि हा 1 नंबर आणि 2 नंबर तर हे 2 नंबर फोटोपर्यंत याची लेअर ओढून घ्यायचे. ठीक आहे. आता पुढचा 3 नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे. परत तुम्ही व्हिडिओ पेजमध्ये यायचे. इथं वरती सर्चिंगमध्ये काय करायचे, ड्रीमी पास्ट ही स्पेलिंग बघून घ्या, ही तुम्ही सर्च करायचे. 1 नंबरला हा जो व्हिडिओ पेज येऊन जाईल, ओके करायचे.
याची लेअर आता 3 नंबर आणि 4 नंबर या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे. नंतर ॲडजस्टमध्ये यायचे. ॲडजस्टमध्ये आल्यानंतर काय करायचे, खालची फिल्टरची रेस पूर्ण कमी करायचे, नॉईजची रेस पण पूर्ण कमी करायचे, टेक्स्चरची रेस पण पूर्ण कमी करायचे आणि ॲटमॉस्फिअरची रेस पण पूर्ण कमी करून घ्यायची. फक्त स्पीडची रेस जशी आहे तशी राहू द्यायची आणि ओके ओके करून द्यायचे. नंतर बघू शकता इथं बरोबर हा व्हिडिओ इफेक्ट लागून गेलेले. तर हे दोनच आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे खाली आणि एक शेक नावाचा. ठीक आहे. परत आता काय करायचं, आता जो पहिला फोटो आहे आपला, तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तिथून तुम्ही काय करायचं, डायनॅमिक कंपोसाईट हा नावाचा जो इनमध्ये ॲनिमेशन आहे हा घेऊन लावून घ्यायचे या पहिल्या फोटोला. जर हा ॲनिमेशन सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्या आणि इथं वरती सर्चिंगमध्ये स्पेलिंग तुम्ही अशा प्रकारे सर्च करायची, स्पेलिंग बघून घ्यायची आधी इफेक्टची आणि इथून सर्च करायचे आणि इथून हा ॲनिमेशन लावून घ्या पहिल्या फोटोला. ठीक आहे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. आता कॉम्बोमध्ये यायचे. कॉम्बोमध्ये इथून तुम्ही काय करायचं, स्लीप अँड स्लाइड 2 नावाचे ॲनिमेशन शोधायचे. ठीक आहे. टोलवरचं खाली यायचे. खाली तुम्हाला सापडून जाईल. जर सापडत नसेल तर तुम्ही सर्च करायचे वरती. बघू शकता स्लीप अँड स्लाइड 2 नावाचं ॲनिमेशन. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि वेव अँड स्लाइड नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. हा पण ॲनिमेशन तुम्हाला थोडंसं खाली येऊन सापडून जाईल. थोडं खालीवरती ॲनिमेशन असतं म्हणून तुमच्या याच्यात थोडं तुम्ही शोधा. बघू शकता इथं सापडला आहे वेव अँड स्लाइड. ठीक आहे. हा लावून घ्या आणि परत ओके करायचे. या फोटोला ॲनिमेशन लावल्यानंतर आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तिथून तुम्ही काय करायचे, बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. इथं पण थोडंसं तुम्ही खाली यायचे, सापडून जाईल तुम्हाला. ठीक आहे. बघू शकता हा वाला ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि परत आता शेवटच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे आणि इथून तुम्हाला काय करायचे, थंडरस स्लॅम हाच तुम्हाला ॲनिमेशन लावायचं. इथं तुम्हाला लवकर सापडणार नाही म्हणून इथं वरती सर्चिंगमध्ये बघू शकता, स्पेलिंग बघून घ्या. थंडरस स्लॅम हा तुम्ही ॲनिमेशन 1 नंबरला येऊन जाईल, हा लावून घ्यायचे. बघू शकता किती छान प्रकारे आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेले आहे. तर एकदम सोपा आणि एकदम भारी असा व्हिडिओ आपला एडिटिंग झालेला आहे आजचा. जर तुम्हाला इमोजी पेंज वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. इथं मी तुम्हाला देऊन देईल झिप फाईलमध्ये. तर तुम्ही ओव्हरलेमध्ये येऊन तुम्हाला जिथून ती इमोजी पेंज लावायची, जिथं लावायची तिथं तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तर मी नंतर ते इमोजी पेंज वगैरे लावून घेऊ. नंतर आता काय करायचं, आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तर AI व्हिडिओवरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी 1080 पे ठेवायची. हे फ्रेम रेट तुम्ही 50 किंवा 60 ठेवायचे आणि खालचे रेट तुम्ही पुढे वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.